नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज. पिंपरी चिंचवडकर उत्सुक कोण आहे इच्छुक या कार्यक्रमात आत्ता आपण पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 8 इंद्रायणी नगर, गवळी माथा, बालाजी नगर. अर्थात या प्रभागातल्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी कोण इच्छुक उमेदवार यावेळी मैदानात उतरणार आहेत, त्या सगळ्यांची ओळख पिंपरी चिंचवडकरांना व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. नुकतंच आम्ही प्रभाग क्रमांक 7 मधून या ठिकाणी आलोय. पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांचं मी स्वागत करतो, मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की आमच्या पिंपरी चिंचवडकरांना, आमच्या जनतेला किमान याद्वारे हे तरी कळणार आहे की आमच्यासाठी महापालिकेत जाऊन भांडणारा, आमचा आवाज उठवणारा इच्छुक उमेदवार कोण आहे हे तरी किमान यामधून दिसून येत आहे. अर्थातच मी या कार्यक्रमाला सुरुवात करतोय आणि यामध्ये प्रत्येक उमेदवाराला त्याचं विजन, इथल्या समस्या आणि नेमका कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहे आणि त्याला काय करायची इच्छा आहे हे जाणून घेणार आहोत. मी सुरुवात करतोय अर्थातच पहिल्या महिला इच्छुक उमेदवार त्यांच्यापासून. आपण जाणून घेऊयात त्यांचं नाव, त्यांचा पक्ष आणि त्यांची भूमिका. ताई नमस्कार, PCMC न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? माझं नाव लक्ष्मी बाबासाहेब जाधव आहे. मी प्रभाग क्रमांक 8 मधून इच्छुक आहे. सर्वसाधारण म्हणून इच्छुक आहे मी. बर, कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात आपण? आम्ही सध्या तरी पक्ष जॉईन केलेलं नाही, फायनल केलेलं नाही. बरं, अशा कोणत्या पक्षाची ऑफर आहे की जेणेकरून आपण त्या पक्षात जाणार आहात भविष्यात? हो आहे. आहे, नाही सांगितलं तरी चालेल. बर, इथल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी आपण नेमकं काय करणार आहात? सध्या तरी पहिले म्हणजे नाही का, मी सर्वसाधारण मधून उभी राहणार आहे आणि मेन म्हणजे महिलांसाठी, खास करून महिलांसाठी राहायचं. कारण की महिलांना जसं पाहिजे तशी प्रायोरिटी सध्या अजून तरी नाहीये. कारण की आपण बघतोय न्यूज मध्ये सुद्धा लहान मुलींना सुद्धा नाही का हे होते. आणि स्लम एरिया मध्ये कसं आहे, जसं लेडीज महिला कसं आहे जास्त एकदम पॉझिटिव्ह राहू शकत नाही, जसं राहायला पाहिजे तसं नाही. त्याच्यामुळे मला नाही का महिलांसाठी जास्त करून इच्छुक आहे. अरे वा, छान. म्हणजे महिला सुरक्षितता हा विषय तुम्ही चांगल्या पद्धतीने मांडलाय. खरं म्हणजे इथे जो काही झोपडपट्टीचा परिसर आहे त्या ठिकाणी अशा अडचणी जाणवतात का? हो, अडचणी आहेत ना. आम्ही सध्या कधी पण आम्हाला कॉल जरी आला ना तरी आम्ही मध्यरात्री जरी म्हणलं तरी आम्ही जातो. कारण की महिलांसाठी म्हणा किंवा लहान मुलं म्हणा किंवा आपले ताई दादा कोणी असू द्या, त्यांच्यासाठी आम्ही इच्छुक आहे, खूप इच्छुक आहे. आणि आम्ही ही कामं सुद्धा केलेली आहेत. अच्छा, म्हणजे लक्ष्मीसाठी लक्ष्मी जाऊन जाते असं आपण म्हणायला हरकत नाही. बर, शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. पक्ष फक्त कळाल्यानंतर सांगा आपण नक्की. बर, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात? सर, मी बाळासाहेब उर्फ बाबासाहेब जाधव. मी सध्या माझं पक्ष काही सांगणार नाही, कारण की उद्या त्याला करुणादास धनंजय मुंडे यांची आमची पत्रकार परिषद आहेच मुंबईमध्ये. आणि त्याच्यानंतर प्रभाग 8 मधून मी सर्वसाधारण पुरुष ड मधून इच्छुक आहे. आता एकंदरीत इथल्या ज्या समस्या आताच लक्ष्मीताईंनी सांगितल्या, नेमक्या त्या अडचणी सोडवण्यासाठी आपण काय नेमके प्रयत्न करू शकता जर उद्या त्या पक्षाच्या माध्यमातून इथं कार्य करायला संधी मिळाली? पक्षाच्या माध्यमातून आता मी लहानाचा मोठा हा झोपडपट्टी स्लम एरिया आमच्या मोठ्या प्रमाणात आहे. गणेशनगर, गवळी माता, बालाजीनगर आहे. ह्या वार्डामध्ये मला वाटतं मी लहानाचा मोठा झालोय. आणि ह्या वार्डामध्ये लहानाचा मोठा झाल्याचा आमच्या अनेक समस्या आहेत. तिथं मग बघा गेले नाला, मुलांना खेळायला उद्याने नाहीत, गार्डनचा भाग नाहीये, महिलांसाठी प्रायव्हेटसाठी टॉयलेटची व्यवस्था व्यवस्थित वेगळी पाहिजे, तेच नाहीये. माता भगिनी आमच्या या रूटनी रात्रीच्याला जातात. इथं मार्शलची गाडी ज्या प्रमाणामध्ये फिरते त्याप्रमाणे अजून सुरक्षा त्याच्यामध्ये कशा वाढवता येतील. आता मला वाटतं सर्वसाधारणतः प्रसार ह्याच्या माध्यमातून SRA हा प्रकल्प राबवत आहेत. ह्याच्यामध्ये गोरगरीब जनतेचे सर्व मोठे हाल होणार आहेत. आम्ही वारंवार याच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे. जनव्यवस्था साधतोय महापालिकेमध्ये. रस्ता डांबरीकरण असेल, रस्ता रुंदीकरण असेल, त्या महापालिकेच्या काय भागामध्ये मी बघितलंय, सर्वसाधारण माणूस एखादा कष्ट करून फुटपाथवर टपरी करून टाकून खातोय तरी त्याची टपरी उचलायचं प्रयत्न हे महानगरपालिका करते. पण एखादं कोण जर मोठा दंडागडा माणूस असेल त्याच्यावर कारवाई करायची ताकद ह्यांच्यामध्ये नाहीये. त्या झोपडपट्टीमध्ये सर्वसाधारण माणसं कष्ट टपऱ्या ह्या आहेत, त्या झोपडपट्टीमधल्या कार्यकर्त्यांचेच आहेत. ज्यांचे आई वडील असतील नसतील ते पोरं स्वतःचा व्यवसाय कुठेतरी उभा करून पाहतात. यांचा स्वतःचा व्यवसाय उभा राहणे सक्षमीकरणासाठी पोरं करतात. त्या पोरांना डांबून कोणाच्या तरी दावणीला बांधणं यांचं टार्गेट त्या भागामध्ये मला बघायला दिसतं. म्हणजे मुलं सक्षम कशी व्यवसायाला उभा राहतील, स्वतः टार्गेट राहतील, 2 पैसे कमवतील, व्यवसाय आमचा मुलांचा व्यवस्थित होईल, हे आमचं टार्गेट आहे. माझा एरिया जास्तीत जास्त विस्तारीकरण कसं होईल आणि त्यांना आम्ही झोपडपट्टीमध्ये राहतो आणि इकडच्या भागामध्ये जरा पैसेवाले दंगदागडे माणसं आहेतच. म्हणजे इकडच्या लोकांचा किंवा तिकडच्या लोकांचा बघण्याचा जरा दृष्टिकोन वेगळा आहे.
त्याच्यामध्ये आम्ही समान पातळीवर कसं जास्तीत जास्त होईल ही आमची विचारधारा असणार आहे. आणि आमची लढाई जी आहे कुठल्याही राजकीय पक्षाने आमची विचार लढाई आहे महापुरुषांवरती चालणाऱ्या यांची सर्वांची आम्ही सहमत आहोत. आमची लढाई पैशावाल्यांच्या विरोधामधली लढाई आहे आमची सर्वसाधारण. एकंदरीत जाधव साहेबांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. म्हणजे झोपडपट्टी परिसर असेल, अगदी गवळी माता आहे, गणेश नगर आहे, बालाजी नगर आहे, या ठिकाणी जे तरुण आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हायला पाहिजे. आणि एक श्रीमंत आणि गरीब अशी जी दरी या युगात देखील जर आपल्याला पाहायला मिळत असेल तर हे दुर्दैव आहे. आणि ती दरी मिटवण्याचा प्रयत्न जाधव साहेब त्यांच्या मार्फत किंवा महानगरपालिकेत जर त्यांचं पहिलं पाऊल पडलंच तर करण्याचा प्रयत्न करण्यात खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जाधव साहेब. यानंतर आपण आणखी पुढच्या इच्छुक उमेदवारांकडे जाणार आहोत. या ठिकाणी त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत आणि इथल्या समस्या विजन आपण जाणून घेणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी विजय तुकाराम लोखंडे, महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा माजी सभापती आणि याच भागामध्ये अनेक वर्षापासून मी राहतो. हा प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण मधून मी इच्छुक आहे. या भागामध्ये इंद्रायणी नगर, मोशी प्राधिकरण, त्यानंतर खंडे वस्ती, गणेश नगर, नंतर तुमचं गवळी माथा, लांडगे नगर, बालाजी नगर हा भाग सगळा याच्यामध्ये येतो. याच्यामध्ये काही विकसित भाग आहे आणि काही अविकसित भाग आहे. तर माझे काही सहकारी इथे उभे आहेत, ते अविकसित भागाच्या बाबतीमध्ये बोलले. मी या भागामध्ये राहत असताना मला असं वाटतं की मी देखील अनेक वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे, परंतु आपण ज्या ठिकाणी आता ही मुलाखत घेत आहात त्या भागामध्ये इतकी परिस्थिती वाईट आहे की इथं पार्किंग तुम्ही बघा कशा पद्धतीने आहे. हा स्पाईन मॉल या ठिकाणी सांगितला जातो. या स्पाईन मॉलचं पार्किंग नाहीये, अजिबात तिथं पार्किंग नाही. रोडवरती बेशिस्तपणे त्या ठिकाणी लोक वाहनं पार्क करतात. आम्ही या भागामध्ये राहतो, आम्हाला त्याचा त्रास होतो. आम्ही वारंवार आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगितलं, परंतु कुठलंही काम होत नाहीये. या भागामध्ये खरं जर सांगायचं म्हणलं तर खऱ्या अर्थानं महेश लांडगे आमदार जे आहेत ते त्यांच्या हेल्पलाईनच्या माध्यमातून काम करतात. इथले नागरिक त्या हेल्पलाईनना त्या ठिकाणी जॉईंट होतात, त्यांची कामं करून घेतात. इथले जे काही पदाधिकारी आम्ही मागच्या काळामध्ये निवडून दिले होते त्यांनी कुठलंही काम केलेलं नाही. खऱ्या अर्थानं या भागाला एक MIDC एक मोठा भाग या ठिकाणी जोडलेला आहे. MIDC मध्ये उद्योग असणारी मंडळीच या भागामध्ये 80% राहत आहेत. त्यांचा छोटा उद्योग MIDC मध्ये आहे आणि ते आमच्या भागामध्ये मोशी प्राधिकरण असेल, इंद्रायणनगर या भागामध्ये छोटे उद्योजक राहतात. MIDC मध्ये देखील रोड किंवा साफसफाई, कचरा इतकं त्या ठिकाणी निकृष्ट पद्धतीनं त्या ठिकाणी काम चालतं. खऱ्या अर्थानं महापालिकेला आपल्या भागातनं सगळ्यात जास्त जो काही टॅक्स जातो तो MIDCच्या एरियातनं जातो, परंतु MIDC कडे महापालिकेचं म्हणा किंवा संबंधितांचं दुर्लक्ष आहे असं मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो. भविष्यामध्ये या विभागातनं मी या ठिकाणी इच्छुक आहे. मला जर संधी मिळाली तर या भागातनं एक चांगल्या पद्धतीचं पार्किंगची या ठिकाणी जे काही दुरावस्था झालेली आहे ती पार्किंगची व्यवस्था मी त्या ठिकाणी नीटपणे वेळेवरती त्या ठिकाणी करेल. त्याचप्रमाणे या भागामध्ये एक RTO ऑफिस आहे, शासनाचं RTO ऑफिस आहे. त्या RTO ऑफिसचे देखील त्या ठिकाणी एक बेशिस्तपणे गाड्या उभ्या राहतात. त्याचं काहीतरी मोजमाप त्यांचं चालतं, त्याचं ते फिक्सेशन असतं, त्याचं फिटनेस असतो. त्याचं काम आमच्या रहिवाशी झोनमध्ये राहतं. म्हणजे आमच्या लोकांनी त्या ठिकाणी 1-1 करोड रुपयाची घरं घेतलेली आहेत, परंतु आमचा एरिया पार्किंग झालेला आहे. मी अनेक वेळा महापालिकेच्या कमिशनर साहेबांना भेटलेलो आहे, अनेक वेळा पोलीस कमिशनरला भेटलेलो आहे, RTOच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी भेटलेलो आहे, परंतु त्या ठिकाणी भेटल्याच्या नंतर आम्ही त्यावरती पदावरती नसल्यामुळं माझे हे सगळे सहकारी आहेत या भागात राहणारे, निलेश काळकुटे असतील किंवा बाळासाहेब असतील, बाळासाहेब मोरे असतील, आणखी आपले ते बनशी पारडे असतील, आम्ही सगळी मंडळी एकत्र येऊन इथल्या पार्किंगच्या बाबतीमध्ये अनेक वेळा कमिशनर साहेबांकडे कंप्लेंट्स केल्यात, परंतु कुठलीही अडचण दूर होत नाहीये. या भागामध्ये मोबाईलचा टावर नाहीये. या भागामध्ये अनेक वर्षापासून 2011 साली मी या ठिकाणी राहायला आलो. इथं काहीतरी वल्गना झाली की कुठल्या तरी एका बिल्डिंगवरती त्या ठिकाणी टावर होता मोबाईलचा आणि त्या बिल्डिंग मधल्या काही लोकांना मला वाटतं कॅन्सर झाला, अशी त्या ठिकाणी अवयव उठली, लोक घाबरले. त्या सोसायटीने तो टावर काढून टाकला. दुसऱ्या एका बिल्डिंगवरती आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की ह्या बिल्डिंगवरती बसवा, परंतु त्याही ठिकाणी बाकीच्या लोकांनी विरोध केला आणि ते टावर झालं नाहीये. ज्या ठिकाणी आता तुम्ही मुलाखत घेतात हे व्यापारी संकुल आहे, याचं स्पाईन सिटी आहे, समोरच्या बाजूला प्रिव्हिया मॉल आहे, ही दोन्ही व्यापारी संकुल आहेत. आमचं असं म्हणणं आहे एक हाय फ्रिक्वेन्सी, मोठ्या फ्रिक्वेन्सीचा या ठिकाणी चांगला मोबाईलचा टावर बसवावा, जेणेकरून या परिसरामध्ये आत्ताही आम्ही वायफाय वरती त्या ठिकाणी काम करत असतो. आमचे मोबाईल सगळे वायफाय वरती चालतात. तर आमदार साहेबांनी मागच्या काळामध्ये एक टॉवर या ठिकाणी बसवलेला आहे.
परंतु त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. अनेक लोकांना आजही आपलं जे काही ऑनलाईन काम असतं ते वायफाय वरती करावं लागतं. तर भविष्यामध्ये या भागाचा प्रतिनिधित्व करण्याची जर संधी मिळाली तर मी तुम्हाला या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, एक चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मी काम करू शकतो. म्हणून या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून सुरुवातीला तुमच्या चॅनेलचं मी आभार मानतो की एक चांगल्या पद्धतीची तुम्ही चर्चा या ठिकाणी घडवून आणलेली आहे. आम्हाला माहिती आहे की आमच्या भागामध्ये आम्ही जरी लोकांच्या पर्यंत पोहोचू शकलो नाही तर तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहोचणार आहोत. म्हणून पुन्हा एकदा तुमच्या चॅनेलचे या ठिकाणी आभार मानतो आणि या माध्यमातून या भागातल्या मतदारांना विनंती करतो की होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण मला मत द्यावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणजे एकंदरीत लोखंडे भाऊ, आपण जर उद्या महापालिकेत गेलात तर या प्रभागाचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की महापालिकेचे 32 प्रभाग आहेत, परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर या 32 प्रभागामध्ये सगळ्यात जास्त चांगल्या पद्धतीचा एक सुसज्ज असा प्रभाग मी या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही. पाण्याच्या समस्या असतील, कचऱ्याच्या समस्या असतील, गटाराच्या समस्या असतील, पण एकंदरीत प्रत्येक समस्या सोडवण्याचा आपण प्रयत्न करणार. नक्कीच. शुभेच्छा तुम्हाला खूप खूप. यापुढे आपण आणखी महिला इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. या ठिकाणी स्वतः लोखंडे भाऊंनी सांगितले की जर मला संधी मिळाली तर या प्रभागाचं सोनं करेन. आता आणखी बघूयात महिला ज्या इच्छुक उमेदवार आहेत त्या नेमक्या या संदर्भामध्ये काय सांगतायत. ताई, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी सौ माधुरी विजय लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा गट, ओबीसी महिला दोघेही एकत्र लढणे म्हणजे खांद्याला खांदा लढायला. हा, ओबीसी महिला प्रवर्गातून इच्छुक उमेदवार आहे. आता भाऊंनी ज्या समस्या सांगितल्या म्हणजे पार्किंगची फार मोठी समस्या त्यांनी आताच क्लिअर केलेली आहे. महिला म्हणून एक तुम्हाला या ठिकाणी अशा कोणत्या समस्या जाणवतात? पाण्यासंदर्भात काय आहेत, कचऱ्या संदर्भात, त्या संदर्भात काय सांगता येईल? या प्रभागामध्ये पाण्याच्या समस्या म्हणजे दिवसाआड पाणी येतं काही ठिकाणी, तर त्या समस्या आम्ही ते सोडवतो. पाणी वेळेत येतं का? पण वेळेत येतं, पण थोडाच वेळ येतं. मग ती वेळ कधी असते? महिलांना रात्री, अपरात्री, वेळी, अवेळी असं पाणी येतं का? संध्याकाळी येतं पाणी. आमच्या एरियात तर संध्याकाळी येतं, पण इंद्रायणी नगर विभागामध्ये ना सकाळी येतं, पण ते कमी वेळ येतं. मग ते दिवसाआड येतं. ते रेग्युलर येण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आणि शहराची जी लोकसंख्या आहे ती झपाट्याने वाढतीये, तर त्या दृष्टीने रोजगार निर्मिती दादांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीने काम कराल अशी अपेक्षा जनतेला आहे. ओके, यानंतर मी आणखी काही इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहे. या ठिकाणी खरं तर मला इतकंच म्हणायचंय की या प्रभागामध्ये इतके इच्छुक तरुण उमेदवार आहेत, शिवाय जोडीने या ठिकाणी यायचा प्रयत्न करतायत. अनेकांना अशी इच्छा आहे की आम्ही दोघंही खांद्याला खांदा लावून या प्रभागाचा कायापालट करू. आत्ताच लोखंडेंकडून आपल्याला ती ऐकायला मिळालं. आता आणखी एका वेगळ्याच धर्तीवर असलेल्या तरुण तडफदार असलेल्या नेत्यांकडे पण जाऊयात. त्यांच्या देखील काय भूमिका आहेत ते जाणून घेऊयात. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी निखिल रामचंद्र काळकोटे. मी भाजपाकडनं इच्छुक उमेदवार आहोत, सर्वसाधारण पुरुष गटात. आता मला इतकंच म्हणायचं आहे, तुम्ही म्हणजे मुळातच या प्रभागामध्ये राहता, या प्रभागातल्या समस्यांची देखील तुम्हाला जाण आहे. नेमका असा कोणता विषय आहे की जो विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे पण तो सुटलेला नाहीये, जो सोडवण्यासाठी जर उद्या महापालिकेत तुमचं पहिलं पाऊल पडलं तर तो प्रयत्न प्राधान्याने करा? गेली 8 ते 10 वर्ष पहिले ह्या प्रभागाची मी तुम्हाला माहिती सांगतो सर. हा प्रभाग जो आहे, हा प्रभाग मूळता जर बघितला तर चारही साईडनी महामार्गाने घेरलेला आहे. एक बाजूने नाशिक महामार्ग आहे, एक साईडनी आपला भोसरी निगडी महामार्ग आहे, त्या साईडला ट्रॅफिक, ह्या साईडला ट्रॅफिक, तिन्ही साईडनी ट्रॅफिकच आहे. आणि ह्या प्रभागात MIDCचा खूप मोठा भाग आहे. इथे राहणारा वर्ग एक स्वतः बिझनेसमन किंवा कामगार वर्ग. त्या भाऊंनी सांगितल्याप्रमाणे इंद्रायणी नगर भाग असेल किंवा संतनगर, बालाजीनगर, ह्याच्यामध्ये सर्वतः राहणारी लोक जी आहेत ते कामगार वर्ग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. पाण्याची समस्या जी आहे ती भरपूर वर्ष झालं चालू आहे. आता भामा आस्केड मधनं पाणी आपल्याकडे 24/7 आणायचं चाललेलं आहे. परत विजेचा प्रॉब्लेम खूप मोठा आहे, जो वर्षानुवर्ष चालू आहे. म्हणजे जी सुविधा बसवली गेली होती ती 2007च्या लोकजन्येनुसार बसवण्यात आली होती. पण आता ह्या प्रभागात एवढी लोकसंख्या वाढलेली आहे, एवढी झपाट्याने वाढलेली आहे की त्या सिस्टमवर लोड येतोय खूप.
आणि त्या सिस्टमला तेवढी कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपल्याकडे त्या पद्धतीने सिस्टम प्रोव्हाइड होत नाहीये किंवा लोकांचा आता नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. इथं अशी कंडिशन आहे की गावावरनं आता आमच्याकडे केंद्रीय विहार, जलवायू विहार हे असे आहेत की एक्स मिलिटरी मन वगैरे राहिला आहेत ह्या भागामध्ये. तिथे राहणारी लोक जे वयस्कर आहेत, गावावरनं फोन आला तरी एखादा गेलेला असेल तर ते कळायलाही 2-3 दिवस लागतात. 2-3 दिवसांनी त्याला दुर्दैवी बातमी कळते की बाबा ह्या आपल्या प्रियजनांचं दुःखद निधन झालेलं आहे. अशी म्हणजे ज्या प्रभागात महापालिका आणि प्राधिकरण PMRDचाही भरपूर मोठा भाग आहे. 1 ते 13 सेक्टर येतात आमच्याकडे. 1 ते 13 सेक्टर असून प्राधिकरणाकडे जी अपेक्षा म्हणजे इथं घेणाऱ्या लोकांनी घरं प्राधिकरण म्हणून घेतली होती. निगडी प्राधिकरण हा पहिला एक स्वप्न पाहिलं आणि त्यावेळेस इकडं आणि प्राधिकरण आता अपेक्षा भंग झाला. आणि अपेक्षा भंग झाला. म्हणजे एकंदरीत वरून दिसायला हा प्रभाग म्हणजे वा किती छान छान, काय मॉल्स वगैरे सगळे, पण इथं मला मोबाईल सुद्धा लागत नाही अशी परिस्थिती आहे. बर, आणखी अशी कोणती समस्या? आताच भाऊंनी सांगितली की पार्किंगची फार मोठी समस्या आहे. तुम्ही तर महामार्गांच्याच मध्यभागी असलेला हा प्रभागाचं सांगितलं. या पार्किंगमुळे निश्चितच ट्रॅफिकमुळे पुन्हा बाकीच्या अडचणी, म्हणजे एखाद्याचा बंगला मोठा आणि त्याच्यासमोर दुसऱ्याचीच पार्किंग अशी अवस्था आहे. या सगळ्या गोष्टींवर तोडगा काढण्यासाठी नेमकं काय करता येईल? रोड वायडिंग ही समस्या किंवा हा जर उपाय म्हटला आपण तर तसं करण्याजोगे तरी आता आहे का? आता आपण ज्या मॉलच्या इथे उभे आहोत ते पार्किंगची सुविधा आहे, पण प्रशासनाला भरपूर वेळा लेटर देऊन आयुक्त साहेबांशी चर्चा करून या मॉलला कुठेतरी त्याच्यावर हे आणलं पाहिजे की बाबा तुमच्या पार्किंग मध्येच गाड्या लागल्या पाहिजेत. आता एवढ्यातल्या एवढ्यात वाहतूक विभाग भरपूर वेळा कारवाई करत आहे, पण वाहतूक विभाग किती वेळ करणार आहे? तुम्ही जर आता पाहिलं इथे एवढ्या गाड्या उभ्या आहेत की आपल्याला उभं राहताही येत नाही काय काय वेळेस. आणि इमर्जन्सी जर एखादी अँब्युलन्स चालली असेल तर तिला जायला रस्ता भेटत नाही या पार्किंगमुळे. तर पार्किंगचे जे प्लॉट आहेत, आता ह्याच प्रभागामध्ये भरपूर प्लॉट असे रिकामे पण आहेत की ज्याच्यावर आरक्षण आहेत, पार्किंगची आरक्षण आहेत किंवा वेगवेगळे आहेत, तर ती डेव्हलप व्हावीत. ती डेव्हलप झाली तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या बऱ्या प्रमाणात आरक्षणच अजून उठवलं गेलेलं नाहीये. एकंदरीत आत्ताच निखिलजींनी स्पष्ट केलेलं आहे. एक तर पार्किंगची अवस्था दिसायला मात्र छान छान दिसतो, छान शौकीन प्रभाग, पण इथल्या समस्या आणि इथल्या प्रॉब्लेम्स काय आहेत ना ते फक्त यांना विचारा. कारण की आता त्यांनी जे सांगितलं त्यातनंच क्लिअर होतं की ते म्हणतात ना बड्या घरचा पोकळ वासा, अशी परिस्थिती या प्रभागाची आहे. बाकी काहीच नाही. एकतर काही भाग विकसित, काही भाग अविकसित, काही ठिकाणी प्रचंड सुविधा, काही ठिकाणी काहीच नाही. जर अशी परिस्थिती जर या प्राधिकरण MIDC असलेल्या प्रभागात असेल तर इतर प्रभागांचा विचार करा काय अवस्था असेल. आता आपण आणखी पुढच्या इच्छुक उमेदवारांकडे जाऊ. खूप खूप शुभेच्छा. कोण तुम्ही मध्ये आलेत म्हणून राहिले असं वाटते मला, मगाशी नव्हते ना इथे. हा, ओके. या ठिकाणी इच्छुक उमेदवार आहेत आणि आपण त्यांना थेट त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, नेमकी भूमिका आता जी आपण सगळी जाणून घेतोय त्यामध्ये नेमकं प्रत्येकाचं विजन काय आहे हे पण आपण समजावून घेतोय. मला तर पहिल्यांदा फक्त तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या पक्षाकडनं इच्छुक आहात एवढं सांग. नमस्कार, मी अश्विनी संजय वाबळे, राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छुक आहे. बर, या ठिकाणच्या समस्या आताच काळकुटे भाऊ असतील, लोखंडे भाऊ असतील, जाधव भाऊ असतील, त्यांनी क्लिअर केल्या. तुम्हाला आणखी अशी महिला म्हणून कोणती समस्या जाणवते ती पहिल्यांदा कुठल्या परिस्थितीत बाजूला व्हायला पाहिजे? पहिल्यांदा आपला प्रभाग एकदम स्वच्छ सुंदर हा केला पाहिजे, कारण ठिकठिकाणी कचरा वगैरे टाकलेला असतो. त्यामुळं मी पहिल्यांदा निवडून आल्यावर तेच काम करेल की आपला प्रभाग या पिंपरी चिंचवडमध्ये सर्वात सुंदर आणि स्वच्छ प्रभाग होईल, ह्याचं काम मी पहिल्यांदा. अच्छा, म्हणजे आतापर्यंत तो सुंदर आणि स्वच्छ नाही हे क्लिअर केलं तुम्ही. बर, यासाठी तुम्ही काय विजन वापरणार आहात? उद्या तुमचं महापालिकेत पाऊल पडलंच तर काय विजन असेल तुमच्याकडे? मी पहिल्यांदा तेच अधिकाऱ्यांकडून सगळं साफसफाई वगैरे ही डेली रोजच्या नित्यनियमाने केली जाईल हे त्यांच्याकडून करून घेईल. तसेच महिलांचे प्रश्न असतात, महिलांच्या सुरक्षेसाठी जे प्रश्न असतात ते सोडवण्याचं काम पहिले मी करेल. नक्की. आपलं नाव परत एकदा सांगा. अश्विनी संजय वाबळे. कारण महिला आज सुरक्षित नाहीयेत हे आपण प्रचार माध्यमांच्या पाहतोच आहे. त्यामुळे पहिले महिलांचा सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी मी सोडवायचं काम करेल. नक्कीच. खूप खूप शुभेच्छा अश्विनीताई तुम्हाला. अश्विनीताईंनी स्पष्ट केलेलं आहे, मी जर या ठिकाणी या प्रभागातून निवडून आले तर इथल्या पहिल्यांदा कचऱ्याचा जो समस्येचा भाग आहे तो मिटवेल. स्वच्छ आणि सुंदर प्रभाग करण्यासाठी हल्ली झालंय काय नुसतं स्वच्छ सुंदर प्रभाग, कधी येणार नागरिकांना जाग, असं नुसतं स्लोगन्स ऐकतो आपण आणि वाचतो. ते लिहिण्यापुरतं मर्यादित असतं, करण्यासारखं काही नाही. बरं, तुम्ही कराल अशी अपेक्षा आम्ही बाळगतो.
या ठिकाणी निखिलजींचे तर मी मगाशीच बोललेलो आहे. आणखी या ठिकाणी इच्छुक उमेदवार आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. ताई, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक आहात? नमस्कार, मी इंद्रायणी निखिल काळकुटे. मी अच्छा, इंद्रायणी नाव आहे म्हणजे इंद्रायणी नगर मध्ये इंद्रायणी. हा, ओके. मी प्रभाग 8 मधून सर्वसाधारण महिला बीजेपी कडून इच्छुक आहे. नेमकं या ठिकाणचं जे आपण म्हणतो की विजन काय असलं पाहिजे. आता एकतर वेल एज्युकेटेड तुम्ही सगळे आहात, मला खूप आनंद आहे की तरुण तडफदार या ठिकाणी, विशेषतः आमच्या आया बहिणी महिला या ठिकाणी इच्छुक आहेत. मला हे जाणून घ्यायचे की पहिल्यांदा विजन काय असेल तुमचं जर उद्या तुम्ही महापालिकेत गेलात तर? सर्वप्रथम तर मी महिलांचा प्रश्न सोडवेल की आम्हाला महिलांना ना पाण्याचा भरपूर प्रॉब्लेम आहे आमच्या प्रभागामध्ये. अच्छा. तर म्हणजे दिवसाआड पाणी येतं? नाही, संध्याकाळी येतं हा. पण 2 तासच येतं. मग ते खूप असं काही महिलांना ते भरून ठेवावं लागतं वगैरे. ह्या सगळ्या प्रश्नांचं मी हे करेल. अरे पण 24/7 असं काहीतरी ऐकलं होतं आम्ही. हो, म्हणजे पण ते अजून ह्याच्यात आलेलं नाही, त्याच्यावरती काम करतायत. पण अच्छा, म्हणजे ते आता- लवकरात लवकर आपल्याकडे. आता तुम्हाला ती चावी फिरवावी लागेल ना तिथे गेल्यानंतर. हो, नक्की, अगदी. पण मला असं म्हणायचं आहे, याच्यातूनच मग महिलांच्या आरोग्याच्या समस्या पण उत्पन्न होतात. एकतर वेळी अवेळी पाणी येणं, एकतर त्या वर्किंग जर महिला असतील, पुन्हा घरातलं सगळं पाहायचंय, कामावर जाऊन पाहायचंय, तर या समस्या महिलांकडूनच सुटतील अशीच अपेक्षा आता आम्ही करतो. याच्यापुढे दुसरं काही नाहीये. जनतेसाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी खरं तर या प्रभागातली देखील जनता आहे. कुणीही सांगेल या ठिकाणी घरी पाणी कोण भरतं, तर आम्ही नवरे मंडळी काहीच करत नाही. सगळे भरतात. त्या सगळ्या महिला बिचाऱ्या त्या वर्किंग आवर्स मध्ये पण जातात, काम करतात. नवऱ्याचे डबे, मुलांचे डबे, स्वतःचं जेवण, यासाठी महिलांनी पहिल्यांदा ही समस्या सोडवायला हवी. त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानतो. कोणत्याही परिस्थितीत समस्या सुटावी एवढीच इच्छा आम्ही व्यक्त करतो. आणखी काही कुठली समस्या आहे ज्या समस्येवर तुम्ही भर द्या? आमच्या इथे ना लाईट आणि नेटवर्कचा भरपूर इश्यू हो, आहे. आताच निखिलजींनी सांगितलं. सांगितलं तर सर्वात प्रथम म्हणजे ते पण करण्यात यावं अशी माझी इच्छा तुमचा तरी एकमेकांना फोन लागतो ना इथं? आहे. हो. हा, नशीब नाही. घराच्या बाहेर जाऊन लावावा लागतो. अच्छा, तोही बघा म्हणजे विचारल्यानंतर कळतं त्या नवरा बायकोलाच बोलायला घराच्या बाहेर जाऊन फोन करावा लागतो. तर काय परिस्थिती आहे. ओके, धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. ताई, आपलं नाव काय, आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, माझं नाव गीता महेंद्रू. मी प्रभाग 8 मध्ये भारतीय जनता पिंपरी चिंचवड जिल्हा सचिव म्हणून काम करत आहे. गेली 14 वर्ष झाले मी पक्षाची पदाधिकारी म्हणून काम करते या अच्छा. प्रभागामध्ये. मग आता तर तुम्ही निवडून गेला तर होल्डच येणार तुमचा. एकतर पक्षात पण होल्ड आहे, त्यामुळे आता इथं पण होल्ड यायला पाहिजे. नक्कीच. बरं, आता काही समस्या आहेत ज्या पक्षाकडनं सत्तेत असताना काही सुटलेल्या नाहीत, पण आता पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर सोडवायच्या. त्यासाठीच आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये काम करतो त्यावेळेस आम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी कळतात की आम्ही ग्राउंड लेवलला काम करतो. प्रत्येक घरामध्ये ज्यावेळेस आम्ही पक्ष म्हणून आम्हाला ज्यावेळेस काही योजना दिल्या जातात किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचवा ह्या गोष्टी दिल्या जातात, त्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला फेस टू फेस ह्या गोष्टी आम्हाला ऐकायला भेटतात की हे प्रभागामध्ये लाईटचा प्रॉब्लेम आहे, टॉवरचा प्रॉब्लेम आहे मोबाईलच्या, किंवा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे. इथं क्लासेस चालतात वरती मुलांचे आणि ज्यावेळेस महिला संध्याकाळी त्यांना घ्यायला येतात तर 2 व्हीलर जात नाही, त्यांना अर्धा तास वेटिंगला थांबावं लागतं. सिग्नल असतात, खूप जास्त ट्रॅफिक होतो. MIDC मधून लोक येतात, संध्याकाळच्या मोठ्या गाड्या येतात. त्यामध्ये आपल्या आता खूप मोठा इश्यू झाला आपल्या इथं पार्किंगचा की कंटेनर खूप मोठे मोठे आपल्या पोलीस स्टेशनच्या पलीकडच, तुम्ही बघितलंही असेल मला माहित नाही, पण तो सगळ्यात एक मोठा प्रॉब्लेम आहे. तर मला तर म्हणजे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे की तिथं शेजारी 2 ग्राउंड आहेत, तिथं क्रिकेट खेळतात आणि फुटबॉलची मुलं आहेत. संध्याकाळी एक जवळजवळ 60-70 स्टुडंट तिथं खेळत असतात. तर तिथं जाताना कधी कुणाचा ऍक्सिडेंट झाला, कुणाच्या मुलाला काही दुखापत झाली, त्याला जबाबदार कोण आहे? आता माझ्याच सोसायटीमध्ये ऑक्सिग्रीन रेसिडेन्सी मध्ये एक सिनियर सिटीजन 15 दिवसापूर्वी, कालच त्यांचा 10वा झालाय, त्यांना ट्रकने उडवले. थोडक्यात पार्किंग आणि त्यामुळे जी होणारी ट्रॅफिक या सगळ्यामुळे हा गोंधळ झालेला आहे. गीताताई, तुम्ही हा प्रश्न लावून धरा. हा प्रश्न खरं म्हणजे जनतेशी निगडीत आहे. पार्किंग असेल, ट्रॅफिक असेल. आता आम्ही देखील तुमच्यापर्यंत पोहोचताना आम्हाला भयानक ट्रॅफिक लागली आणि या सगळ्या माध्यमातून खरं तर हा ट्रॅफिक मुक्त प्रभाग होण्यासाठी कार्यरत असलं पाहिजे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणखी कधी कोणती समस्या तुम्हाला सांगायची असेल तर पटकन सांगू शकता. हो, आणखीन एक समस्या आहे की ज्या वेळेस आपल्या प्रभागामध्ये लाईट इतक्या वेळा जाते की ऑनलाईन क्लासेस चालू असतात मुलांचे, म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलांचे क्लासेस चालतात तर त्यांना प्रॉब्लेम येतो. अशी आपली बरोबर शीतावरून भाताची परीक्षा. हो, तर त्याच्यासाठी की बाबा लवकरात लवकर RMU सारखा जी योजना आहे ती या प्रभागात कार्यान्वित व्हा. तसं ते आपले आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून ते चालूच आहे काम. फक्त एवढंच आहे की ते फीडर वगैरे त्या मशिनरी वेटिंग वरती आहेत. 1 ते 2 वर्ष लवकरात लवकर या ठिकाणी यावे. त्या लवकरात लवकर यावेत आणि
आमच्या प्रभागातला लाईटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण आणखी एका इच्छुक मध्ये जाणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? नमस्कार, मी मीनाबंशी पारडे, राष्ट्रवादी मोठ्याने थोडंसं नाव. मीनाबंशी पारडे, ओके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. बर. आपण आता या प्रभागातल्या सगळ्या समस्या, इथे ज्या सगळ्या तरुण वयातल्या महिला आहेत, आया बहिणी आहेत, सगळ्या तरुण तडफदार सगळे भाऊ आहेत आपले, यांनी सांगितलेले. तुम्हाला अशी कोणती समस्या जाणवते? जर ह्या वार्डमध्ये जर निवडून आले तर गेल्या 9 वर्षापासून जे कामं स्थगित राहिलेले आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच, म्हणजे प्रशासनावर जरब आणण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. ओके, त्यांना घड्याळच दाखवणार तुम्ही, म्हणजे किती वाजले, डायरेक्ट एवढं काम का नाही झालं म्हणून. ओके, आणखी कोणती अशी समस्या एकतर तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राहताय, असा एखादा प्रॉब्लेम आहे जी समस्या सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार आहात? जे गवळी मातेला जे आता घराचं जे पुनर्वसन चालू आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करणार. आता बोला बोला बोला. पुनर्वसनाचा विषय आहे. हो, ओके, नक्कीच, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मुद्दे मांडलेत. नक्कीच, जरूर प्रयत्न करणार पूर्ण वा करण्याचा. वा, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. यानंतर आपण अर्थातच, तुम्ही उमेदवार आहात? बर, तुमचं नाव काय आहे? बंशी नामदेव पारडे. अच्छा, म्हणजे दोघंही तुम्ही उमेदवार आहात. हा, म्हणजे आता दोघंही जाणार आणि सगळ्या या प्रभागाचा चेहरा मोहराच बदलणार. हा, बा. मला एक म्हणायचं आहे की आत्ताचे त्यांनी मुद्दे मांडले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो होता जो म्हणजे त्या पुनर्वसनाचा भाग आहे त्याचा. तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? आपलं नाव एकदा परत सांगा, कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात ते पण सांगा. मी बंशी नामदेव पारडे. बंशी नामदेव पारडे, राहायला गवळी माता झोपडपट्टी. तिथलं पुनर्वसन आता चालू झालेत काम, पण लोकांची इच्छा आहे की वस्तीतलाच उमेदवार निवडून आला पाहिजे. तर लोकांच्या इच्छेप्रमाणे मी बायकोला उभा केले ओबीसी प्रभागातून, इंद्रायणीनगर प्रभाग ओबीसी सीटातून, राखीव सीटातून. तर ओबीसीच्या सीटावरती राष्ट्रवादी अजितदादा गटाने जर तिकीट नाही दिलं तर मी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेऊन उभा राहणार आहे. बर, मग तुमच्या पारड्यात वस्तीतली माणसं मत टाकणार? भरपूर आहे. आणि ह्याचं कारण काय, माझी पूर्वीपासून 32 वर्षापासून मी रिक्षा चालवतो. जे नागरिकांच्या अडचणीत हे पूर्वीपासून माहिती आहेत. आणि पुन्हा मी नगरसेवक होऊन गेलो तिथं गवळी मात्याला. नगरसेवक होऊन गेल्यामुळं ज्या नागरिकांची आमच्या वस्तीमध्ये जास्त झोपडपट्टी पण एरिया आहे, बालाजीनगर असेल, गवळीनगर असेल, गणेशनगर असेल, खंडे वस्ती असेल, तर ह्या झोपडपट्टीच्या माध्यमात जाण्याकरता माझ्यासारखा सामान्य माणूस तिथं लागतो. मगाशी जाधव भाऊंनी जे एक उदाहरण मांडलं त्याच्यातलं झोपडपट्टीच एरियातलं, काही भाग विकसित काही भाग अविकसित, मुलांना रोजगार नाही आहेत तिथे, इकडे या ठिकाणी भेदभाव केला जातो निधीच्या नुसार माध्यमातून, असा काही मुद्दा आहे का? आता कल्पना नाही 7 वर्षापासून, का मी नगरसेवक असताना तशी काय मला कधी जाणवलं नाही. का कुठलेही जरी पक्ष असले, रिक्षेच्या माध्यमातून खासदार आमदार इतर जाती धर्माचे लोक आहेत, त्यांचे माझे घनिष्ठ संबंध आहेत पूर्वीपासून रिक्षामुळे. त्यामुळे त्यांच्या ज्या येत्या होत्या आणि जी काय निधी पालिकेचा ज्या त्या वार्डामध्ये, तर त्या टायमाला मला काय जाणवल्या. पण निधी प्रत्येकाला समान मिळायला पाहिजे हे तर नक्की आहे ना. तुम्ही नगरसेवकच होतात ना याच्या आधी, त्यामुळे तुम्हाला इथं माहितीच. हो, तर तुम्ही म्हणता की सगळ्याला सारखा निधी मिळाला पाहिजे, पण काही काही एरियामध्ये एरिया चांगला झालेला आहे, तिथं कमी निधी लागतो. पण खरोखर ज्या जागेवर निधी भरपूर पाहिजे. झोपडपट्टीचं काय, तिथं जर काय अजूनपर्यंत जर ती झोपडपट्टीच म्हणता येईल त्याला, तर मग काय करायचं पुढे? निधी भरपूर शासनाने द्यायला पाहिजे. त्यासाठीच तुम्ही काम करताय म्हणून उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिला. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गवळी साहेब, खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण. ओके, आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? सर्वप्रथम सर्व नागरिकांना माझा जय महाराष्ट्र. मी गेले 2007. नाव सांगा. बाळासाहेब मोरे. या भागातून शिवसेना शिंदे गटातून मी इच्छुक आहे. या ठिकाणी 2007 पासून ते 2025 पर्यंत हा माझा प्रवास. मूलभूत या भागाचा जो विकास हा शब्द फक्त वापरला जातो, विकास होत नाही. अगदी बरोबर. 1 मिनिट, मला बाळासाहेबांनी एक मुद्दा उपस्थित केला त्याबद्दल फार महत्वाचा मुद्दा आहे. आणखी बऱ्याच प्रभागात आम्ही जेव्हा आता जनतेशी इच्छुकांशी संवाद साधतोय तेव्हा प्रत्येक जण कुठे ना कुठेतरी हा शब्द वापरतो, काय की आम्ही विकास करणार, आम्ही विकास करणार. त्यांना मी काल परवाच त्याचं उत्तर पण दिलं की ठीक आहे, तो जर विकास कुठे सापडला असता त्याचा पत्ता आम्हाला पण आणि आमच्या जनतेला पण द्या, कारण की तो विकासच आमच्यापर्यंत कधी पोहोचलेला नाहीये. तर बाळासाहेब, तुम्ही फार महत्वाचा मुद्दा उपस्थित केलात. हा विकास या प्रभागातनं हरवलेला आहे, जो बेपत्ता आहे त्याला शोधून काढायचं आहे. ते कसं शोधून काढणार, काय विजन आहे? आता सर्वप्रथम माझे 3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा म्हणजे ज्येष्ठ नागरिक. या भागामध्ये जेवढे काही ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र, त्यांना कुठल्या बसायची जागा, ज्येष्ठ नागरिकाची व्यवस्था अशी होती
की सकाळी ज्यावेळेस ते वॉकिंगला फिरतात या ठिकाणी मोकाट एवढे कुत्रे असतात तर त्यांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागतं. एवढी अवस्था बेकार आहे या भागामध्ये. दिसायला काय स्मार्ट सिटी अंतर्गत मोशी प्राधिकरण, स्पाईन रोड फक्त नाव वापरलं जातं, अद्याप त्या कुठल्याही याची कारवाई होत नाही. त्याच्यानंतर महिला, या भागामध्ये ज्या महिला फिरतात रात्री दिवसा छोट्या छोट्या कामासाठी किंवा खरेदीसाठी फिरतात, त्यांना एवढं अनसिक्युअर फिरावं लागतं की मागून कोणी येतं का, चेन ओढतंय काय, कॅमेरे चालू आहेत फक्त दिसायला, त्याला वायर जोडलेली नाहीये, कॅमेऱ्याला पॉवर लावलेला नाहीये. अशा अनेक प्रसंग आहेत की आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. म्हणजे सीसीटीव्ही फक्त कॅमेरे लागलेले आहेत, बाकी काही त्याचा उपयोग नाही. उपयोग नाही. बरं, पुढची समस्या. हा. त्याच्यानंतर या भागामध्ये जे रस्ते अंतर्गत रस्ते आहेत त्या रस्त्याला फक्त तुम्हाला दाखवतात, पण ते सांडपाणी त्या भागामध्ये ज्या बंगल्यामधून गाडी धुतली जाते त्या बंगल्यातून पाणी बाहेर येतं, पण ते जातं कुठं रस्त्यावर जातं. त्याची व्यवस्था काय? मग सांडपाण्याची जे काही गटर असतात, चेंबर असतात, त्याची व्यवस्था केली नाहीये. असे बरेचसे प्रश्न आहेत या भागामध्ये. व्यावसायिक मंडळी, यामधून जे नवीन आलेले लोक आहेत, गोरगरिबांसाठी आज मी गेले 17-18 वर्षापासून या भागामध्ये काम करतो की छोट्या छोट्या गोष्टी असू द्या, माझ्या पद्धतीने मी प्रयत्न केलेत की त्यांचे प्रश्न सोडायचे. पण गोरगरीब जनतेचा असा आवाज आहे की आपल्या हक्काचा माणूस पाहिजे, मोठा बंगल्यातला किंवा पैशावाला किंवा असा मोठा माणूस. बरं, उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाकीचे सगळे ऐका 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 उद्धव ठाकरे पक्ष, राज ठाकरे हे सगळे एकत्र आले आणि इकडे महाविकास आघाडीची मोठी जोरात तयारी झाली. पण इकडे मात्र आता महायुती सोबत असताना जर शिवसेनेला वेगळं लढावं लागलं एकनाथ शिंदेच्या, तर मात्र मग कशा पद्धतीने संघटन बांधणी असेल, आपण किती जागा लढवणार आहात? आम्ही या भागामध्ये स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे. हा, कारण की मुळातच स्वबळावर जर लढायचं असेल तर याचा अर्थ तुम्ही भाजप सोबत नसणार, तुम्ही वेगळं लढणार. महायुतीत तर तिथे राज्यात तर तुम्ही एकत्र आहात. अगदी राष्ट्रवादीची पण परिस्थिती त्याच पद्धतीनं आहे. तर स्वबळावर लढण्यासाठी जी काही उमेदवार आहेत त्या उमेदवारांची आता बांधणी कशी आहे, तेवढे अर्ज आलेले आहेत का? हो, आमच्याकडे पूर्णपणे आमच्या 4 जणांच्या प्रभागामध्ये जी काही तयारी चालू आहे. आणि दुसरी गोष्ट, आमच्याकडे आयात उमेदवाराची आवश्यकता नाहीये, मुळात आमच्या पक्षाकडे उमेदवार अवेलेबल आहेत. मग आता त्या उमेदवारांमधून उद्या जर महापालिकेमध्ये आपण त्या ठिकाणी आपली वर्णी लागली आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून किंवा तुमच्या या संपूर्ण पक्षाच्या माध्यमातून काम करायचं म्हटलं तर अशी कोणती समस्या आहे जी सोडवण्यासाठी आपण पहिल्यांदा प्रयत्न करा? सर्वात प्रथम या भागामध्ये जी रस्त्याची कोंडी आहे, ट्रॅफिक कोंडी, त्याच्यानंतर या भागामध्ये असणाऱ्या लाईटचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि रस्ते, ह्या मूलभूत ज्या गरजा आहेत, जसं आपण म्हणतो अन्न, वस्त्र, निवारा, त्यामध्ये या जनतेसाठी आज या भागामध्ये 2 कोटी 3 कोटीचे घरं घेऊन राहतात, पण त्यांच्या दरवाजासमोर दुसऱ्याची गाडी येऊन लागते. हा सगळ्यात मोठा म्हणजे दुर्दैवी प्रश्न आहे. नक्कीच. म्हणजे आता एकनाथ शिंदे नेहमी असं म्हणत असं सीएम असताना पण म्हणाले ते कॉमन मॅन आणि आता डेडिकेटेड कॉमन मॅन म्हणून, तर एक कॉमन मॅन इथून निवडून जायला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. मला इतकंच म्हणायचंय, कॉमन मॅन म्हणून निवडून दिल्यानंतर कॉमन मॅन साठी काम करणारा असावा, जसं एकनाथ शिंदेंनी केलं किंवा जे आता आपण पाहिलं गेल्या 2.5 वर्षामध्ये, तशी या ठिकाणची परिस्थिती होणार का आणि जनतेला तुम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करणार का? आता या भागामधले सगळे माझे बंधू भगिनी आहेत, हे जे माझे मित्रमंडळी विजूभाऊ आहेत, नाहीतर निखिल काळकुटे साहेब आहेत, मुटके साहेब आहेत, यांना सगळ्यांना माहिती आहे अर्ध्या रात्री जरी फोन केला रस्त्यावर येणारा माणूस एकमेव तो म्हणजे शिवसेना. आणि या भागातून सगळ्याची म्हणजे मनापासून इच्छा आहे की सर्वसामान्य जनतेचा रोज रस्त्यावर असणारा माणूस नगरसेवक झाला पाहिजे. नक्कीच. ते मगाशी जाधव साहेबांनी किंवा बाकीच्या लोखंडे साहेबांनी किंवा बाकी सगळ्यांनी आता इथे गवळी साहेबांनी पण सांगितलं की मुळात प्रश्न असा आहे, पारडे साहेबांनी सांगितलं की झोपडपट्टी पुनर्वसन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्या ठिकाणी अत्यंत भयानक परिस्थिती आहे, पाण्याची असेल त्या ठिकाणी किंवा रोजगार उपलब्ध नाही, त्यासाठी काय करणार आहात? आता त्या भागामध्ये ज्यांची ज्यांची जागा गेली, घरं गेली त्यांची, त्यामध्ये शासनाने त्यांना पर्यायी दुसरी घरं दिलेली आहेत. त्यासाठी जे काही अडचणी असतील, त्यांचे काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करू. नक्कीच बाळासाहेब, तुम्हाला खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा बाण या ठिकाणी लागावा आणि महानगरपालिकेत तुम्ही जाऊन सर्वसामान्यांसाठी काम करावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि माझी इच्छा अशी आहे, मोशी प्राधिकरण जे कोणी उमेदवार असेल म्हणजे कुठल्याही पक्षाचा असू द्या, आम्हाला त्याच्याशी काही नाही, आम्हाला स्थानिक माणूस पाहिजे. राष्ट्रवादी असू द्या, भाजप असू द्या, शिवसेना असू द्या, अदरवाईज कुठल्याही पक्षाचा असू द्या, आम्हाला आमचा नगरसेवक मोशी प्राधिकरणातच पाहिजे. यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आहोत. तो स्थानिक असावा ही तुमची इच्छा. ओके, धन्यवाद. आपलं काय नाव आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडून इच्छुक? नमस्कार, माझं नाव जावेद रशीद शहा आणि मी अल्पसंख्याक विकास महासंघाचा पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आहे. सध्या तरी मी पक्ष नाहीये माझ्याकडे, म्हणजे कुठलाही, तरी मी अपक्ष म्हणून एक स्वतंत्र उमेदवार म्हणून मी जनताचा आपला पक्ष अशा अँगलने तुम्ही या ठिकाणी मैदानात उतरताय. बरं, काय कोणत्या समस्या आहेत त्याच्यावर तुमचं विजन काय? आता मी जो आहे हा बालाजीनगर प्रभाग जो आहे आमचा, म्हणजे प्रभाग 8 मधला बालाजीनगर जो आहे वार्ड, मी त्याच्यामधनं मोडतो. म्हणजे हा स्लम एरिया, काही झोपडपट्टी एरिया,
झोपडपट्टी एरिया, ज्याच्यामध्ये बालाजीनगर आला, गणेशनगर आला, खंडबस्ती आला. मग मी जो आहे लहानाचा मोठा या झोपडपट्टी एरियातनं झालेलो आहे, त्याच्यामुळे झोपडपट्टीची जी काही समस्या आहे त्याची पूर्णपणे मला जाण आहे. आणि त्यातल्या त्यात इंद्रायणी नगर हा भाग जो आहे, तिथं स्वामी समर्थ शाळेमधनं माझं 1ली ते 10वी पर्यंत शिक्षण झाल्यामुळं आता विजन मला सांगा, विजन काय, तुम्ही काय करणार आहात त्याचं? विजन जो आहे माझा हा सध्या जो आहे झोपडपट्टी एरिया आणि हा इंद्रायणनगर एरिया म्हणजे सोसायटी एरिया, बरोबर. या दोघांमध्ये जी तफावत आहे ती तफावत कमी करण्यासाठी मी जी दरी लढतो आहे आहे. ती दरी दूर करणं आहे. आणि याच्यामध्ये आहे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा बालाजीनगर एसआरए पुनर्वसनचा आहे. बरोबर. त्याच्यासाठी मी लढाई लढत आहे आणि ही लढाई मी गेल्या 2024 पासून लढत आहे की पुनर्वसन मध्ये सध्या बालाजीनगरला असं केलेलं आहे की पुनर्वसनचं नाव पण नाहीये अजून एसआरए मध्ये. तरी काही लोकांनी, काही म्हणजे पुंजीवादी आहेत किंवा जे काही बिल्डर आहेत, त्या लोकांनी काय केलं, तिथं खोटा एसआरएचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि लोकांना असं दाखवून दिलेलं आहे की तुमचं बालाजीनगरचं आम्ही पुनर्वसन चांगल्या प्रकारे करून देणार, पण अजून एसआरए मध्ये त्याचं नाव पण नाहीये. मग आमचा लढा हाच आहे की तुम्ही खोटं बोलून गोरगरीब जनतेला फसवणूक जी करताय ती फसवणूक थांबवण्यासाठी मी स्वतः तिथनं एक उमेदवार म्हणून ही लढाई लढत एकंदरीत आहे. स्वतः उतरल्याशिवाय आणि स्वतः नेतृत्व केल्याशिवाय तो प्रश्न मिटणार नाही, यासाठी आपण उतरले. आपलं नाव काय म्हणाला? जावेद शहा. ओके. जावेद शहा यांनी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलाय. झोपडपट्टी ज्या ठिकाणी अत्यंत भयानक अशा समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं हा त्यांचा लढा राहणार आहे. अगदी आता थोडक्यात फक्त कॉम्पॅक्ट मध्ये. ऍक्च्युली आता सर्वात मोठा प्रश्न आहे पूर्ण वार्डामध्ये आरोग्याचा प्रश्न आहे. म्हणजे आता जेव्हापासून कचरकुंडी जी होती, कचरा कुंडी पहिले ठेवलेल्या होत्या, त्याच्यामध्ये पब्लिक यायची, कचरा टाकायची, गाडी यायची, उचलून न्यायची, पण आता कचरकुंड्या त्यांनी गायब केल्या. मग त्याच्यामुळे काय झालं की रस्तेवर लोक येतात आणि कचरा आपलं टाकून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या कचरा टाकल्यामुळे घाणीचं साम्राज्य इथं पसरलेलं आहे आणि ते जे गाडी उचलणारी येतात ती कधी येते कधी येत नाही, किंवा घंटा गाडी येते ती कधी येते कधी वाजत नाही. त्याच्याविषयी आम्ही जनसंवाद समिती वारंवार आवाज उठवलेला आहे. आणि या आता विजन काय, त्याच्यावर काय करणार आहात ते सांग. आरोग्यावर हेच की जे काही घंटा गाड्या आहेत त्यांच्या त्या वेळेवर येणं, कचरा वेळेवर उचलले जाणं, सफाई कर्मचारी वारंवार त्याच्यामध्ये सफाई करत राहणं, हे आमचं विजन असतं. नक्कीच, त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जावेदजी. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या प्रभागाने इच्छुक आहात? तिकडे कॅमेरा इथे बघायचं. नमस्कार, मी पंकज शिवाजी पवार, प्रभाग क्रमांक 8 अनुसूचित जाती या प्रवर्गातून. आता आपण नेमकं काय करणार आहात? कोणती समस्या जी तुम्हाला भेडसावते ती पहिल्यांदा हाती घेणार, तातडीनं सोडवणार आहात आणि आपलं विजन काय? अनेक समस्या खऱ्या अर्थाने या प्रभागामध्ये आहेत. आमच्या पक्षाच्या माध्यमातून, आदरणीय महेशदादांच्या माध्यमातून आम्ही बरेच जण कार्यकर्ते सोडवण्याचा प्रयत्न करतो. अनेकांनी सांगितलं की महिलांच्या सुरक्षेच्या बाबत हा मोठा प्रश्न आहे, की बाळासाहेबांनी सांगितलं रात्रीच्या अपरात्री किंवा कुणी महिला जर प्रभागात फिरत असतील तर चेन कॅचिंग किंवा बऱ्याचशा गोष्टी घडतात, तर त्यांना भीतीचं वातावरण या प्रभागामध्ये आहे. आणि हा प्रभाग म्हणजे उच्च शिक्षित चांगला प्रभाग, प्राधिकरणाचा चांगला पण तो नेमका एक भाग, दुसरा भाग वेगळा आहे ना पूर्ण. हा तो आहे, पण इथं असं होतंय तर बाहेर कसं होत असेल, म्हणजे हा विषय आहे. बरेच युवकांचे विषय आहेत, महिला बचत गटांना अनेक रोजगार किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा निश्चित प्रयत्न करणार. तुमचं नाव पंकज आहे. पंकज म्हणजे अर्थ माहिती आहे? हा बघा, आता ते त्या कमळावर जर आता तुम्ही इथं उभं राहणार आहात, पंकज फुलावं असं वाटत असेल तर पहिल्यांदा जनतेच्या समस्या देखील दूर करणं गरजेचं आहे. आणि कमळ हे चिखलातनं उगवतंय, मी सांगायची गरज नाही, पण जनतेला चिखलातनं काढा. समस्यांचा चिखल खूप झालाय. नक्कीच आपण प्रयत्न करा. धन्यवाद. अनेकांनी यांनी सांगितलं की झोपडपट्टी मला जर तुम्ही संधी दिली तर झोपडपट्टी हा शब्द या प्रभागातून डिलीट होईल, म्हणजे असा प्रयत्न करील. ऐका ना जावेदजी, सध्या फक्त इच्छुक उमेदवार, तुम्हाला फक्त भूमिका मांडायची. जेव्हा मी जनता दरबारात येईन ना तेव्हा जनता आणि तुम्ही मग भांडा काय भांडायचंय. ओके, चला. नमस्कार, काय आपलं नाव आहे? हा, माझं नाव अशोक जगन्नाथ मोरे. मी भाजपतर्फे अ गटातून मागासवर्गीय याच्यामधून इच्छुक आहे. मी भारतीय जनता पक्ष अनुसूचित जातीचा उपाध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवडला काम करतो. मी आज या इंद्रायणी नगरमध्ये 92 पासून राहतो. मी सेक्टर 2 मध्ये राहतो. सेक्टर 2 मध्ये आज माझ्यासमोर हा इंद्रायणी नगरचा सगळा विकास झालेला आहे. माझे एक स्वप्न आहे की आमच्या इंद्रायणी नगरमध्ये ज्या बिल्डिंग लाईन आहेत, 1 ते 70 बिल्डिंग आहे, तिथे 1120 लोक फॅमिली राहतात. त्यांचं पुनर्वसन करायचं आहे. त्या निमित्ताने जर मला लोकांनी निवडून दिलं तर त्यांचा पुनर्विकास करण्यासाठी मी प्रयत्न करेन. दुसरी एक मेन इंद्रायणी नगरमध्ये समस्या आहे. 92 पासून मी इथे काम करतो. अजूनपर्यंत कॉर्पोरेशनची एक देखील शाळा नाही आहे, हॉस्पिटल नाही आहे, कॉर्पोरेशन हॉस्पिटल नाही. त्याबरोबर पब्लिकचे जे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस म्हणतात
ती सर्व्हिस या इंद्रायणी नगरमध्ये नाही. आता हे सगळे माझे मित्र जे इच्छुक उमेदवार आहेत, आम्ही सगळे मिळून इंद्रायणी नगरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परंतु इथं जे काही महिला वॉकिंगला येतात, जे गळ्यातलं मंगळसूत्र म्हणा, लॅकेट म्हणा ओढून नेतात, डिपार्टमेंटला माहित असते की हे लोक कोण आहेत, तरी ते म्हणतात आम्हाला माहित नाही, आम्ही तपास करतो. पण इतकी परिस्थिती वाईट म्हणजे आहे. इथं गुंडगिरी आहे, गुंडशाही आहे, हा पण एक मुद्दा आता आहे. कमी झाली. पहिले जितके होते त्याच्यापेक्षा आता कमी झाली. परंतु माझं एकच स्वप्न आहे की मला इंद्रायणी नगरमध्ये ज्या एरियामध्ये मी राहतो त्या एरियाचा पुनर्वसनासाठी मी भाजपतर्फे प्रयत्न करून त्या पुनर्वसन पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यानंतर माझी या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून एकच विनंती आहे की कॉर्पोरेशनच्या जे का आम्ही 92ला राहायला आलो, जेव्हा बीसी सरकीच्या बिल्डिंगा बांधल्या, ऐका 2 मिनिटं थोडक्यात सांगतो. तुम्ही ऐकवणार आहात. बिल्डिंग Vision सांगा. बिल्डिंग ज्या बांधल्यात, प्राधिकरणाने जे पॉम्पलेट दिलं होतं, आम्ही सरकारी शाळा देतो, सरकारी हॉस्पिटल देतो. किती साली म्हणालात तुम्ही? 92 साली. बर. पण सरकारी प्रॉम्प्ट सेवा देतो येण्या जाण्याची. आज काय 2025 पर्यंत ही सेवा नाही. ही सेवा मिळवा म्हणून मी जनतेतर्फे अनुसूचित जाती याच्यामध्ये उमेदवार म्हणून निवडत आहे. आपण आपलं सहकार्य करा. नक्कीच, त्यासाठी तुम्हाला खूप खूप धन्यवाद. चांगला मुद्दा मांडलात तुम्ही. ओके, नमस्कार. आपलं नाव काय आहे? इथे कॅमेरा आहे, आपण प्लीज कॅमेराकडे बघा. नाव काय आपलं आणि कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी निलेश रामदास मुटके. मी शिवसेनेचा पुणे जिल्ह्याचा सहसंपर्क प्रमुख आहे. हा, इथे कॅमेरा आहे बघा, इथे. हा, नमस्कार, मी निलेश मुटके. मी शिवसेनेचा सहसंपर्क पुणे जिल्ह्याचा आहे. मला PCMC न्यूजने खरं तर या इच्छुक उमेदवारांना एक प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आपापले विजन या ठिकाणी मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न सर्वांनी केला. या सगळ्यांमध्ये मी माझा शेवटचा नंबर असल्याने मला संधी मिळाली का जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्या सर्वांनी या ठिकाणी या प्रभागाचा विकास कसा व्हावा, हा प्रभाग आपल्याला सर्वच दृष्टीने कसा मागास आहे, कसा पुढे नेण्याचा प्रयत्न करायला आपण पाहिजे. कारण हा प्रभाग एक उच्चभ्रूचा प्रभाग आहे, एक मध्यमवर्गीयांचा प्रभाग आहे आणि या प्रभागामध्ये एक अल्प उत्पन्नाचा सुद्धा एक गट आहे. आपण काही जण त्याला आपण झोपडपट्टी हा उल्लेख केला, परंतु झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा एक गरिबांची वस्ती त्या ठिकाणी आहे. मध्यमवर्गीयांची वस्ती या इंद्रायणनगर ह्या भागात आहे आणि या ठिकाणी उच्चभ्रू आहे. खरं तर समस्या सर्वांनीच मांडण्याचा प्रयत्न केला. या सर्वांच्या समस्या मी ऐकून घेतल्या. पुन्हा मी त्या रिपीट करण्यापेक्षा ह्या सर्व समस्यांवर आपण तोडगा काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी, जर मला संधी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जर दिली तर ती सोडवण्याचा त्या ठिकाणी मी प्रयत्न करेल. कारण पुन्हा त्याच समस्या बोलून आपला वेळ घेणार नाही. त्या सर्वांचं विजन महानगरपालिकेमध्ये गेल्यानंतर हे पूर्ण करायचं, हे सगळं संधी मला या प्रभागातील सर्वच नागरिकांनी द्यावी, ही मी या ठिकाणी PCMC न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतो. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला निलेशजी. तुमचा चांगला मुद्दा आहे, कारण की नुसत्या समस्या मांडून चालणार नाही, त्या सोडवण्यासाठी पण विजन असायला पाहिजे. यानंतर आणखी काही इच्छुक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. इथे किती आहेत? 1 2 3 4. ओके, आपलं नाव काय आता? अगदी थोडक्यात, कारण की आपल्याला आणखी प्रभाग क्रमांक 9 मध्ये देखील जायचंय. हा, जी वेळ दिली होती त्या वेळेनुसार आपल्याला पाळलं पाहिजे. आपलं नाव काय आहे आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सालार शेख, वेलफेअर पार्टी ऑफ इंडियाचा अध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड शहराचा. मी ग्राउंड लेवलला सध्या काम करतोय समाजसेवकच्या हिशोबानं. लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय. दवाखाने झालेत, त्याच्यानंतर रोडची समस्या झाली, त्याच्यानंतर आता नगरसेवक झाल्यानंतर विजन काय ते मला सांगा. त्यावेळी काय करणार आहात तुम्ही? हा, त्यावेळेस मी स्लम एरियामध्ये राहतोय. स्लम एरियामध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी एकतर रोडची परिस्थिती आहे. रोडमध्ये जायचं असलं तर जागा कमी, अपुरती आहे. रोड जरी तिथं जायचं असलं तरी तिथं खड्डे खाणलेले, अरुंद रस्ते आहेत, रस्त्यात खड्डा, खड्ड्यात रस्ते. ओके. हा, त्याच्यानंतर ड्रेनेजचे प्रॉब्लेम आहेत. ड्रेनेजसाठी मी वारंवार निवेदन दिलेले. ड्रेनेजची समस्या आहे आणि त्याच्यानंतर लाईटीची सुद्धा समस्या आहे. जे गल्ल्यामध्ये लाईट लावायला पाहिजे ते लाईट नाही, स्ट्रीट लाईट नाहीत. त्याच्यानंतर रोडवरची जे लाईट आहे ते पथदिवे नाही. त्याच्यानंतर झोपडपट्टीमध्ये सुद्धा लाईट जर आली तर 2 तास 3 तास राहते, त्याच्यानंतर जाते. त्याच्यावर सुद्धा आम्ही आवाज उठवलेला आहे आणि काम सुद्धा करतोय. मग उद्या तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात तर या सगळ्या ड्रेनेजच्या, रस्त्याच्या, दिव्यांच्या समस्या मिटणार का? मिटणार, 100% मिटवणार आम्ही. त्याच्यासाठी प्रयत्न करणार. सालाजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
यानंतर आणखी आपण इच्छुक उमेदवारांशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय आणि आपण कोणत्या पक्षाकडे इच्छुक? मी राजशेखर उर्फ भाऊसाहेब रमेश डोळस. मी प्रभाग क्रमांक 8 मध्ये या विभागामध्ये अनुसूचित जातीमध्ये उभा राहणार आहे. इच्छुक उमेदवार आहे. आपलं नेमकं विजन काय, अगदी कॉम्पॅक्ट मला सांगायचं विजन काय? सर्वांनी समस्या सांगितलेल्या आहेत, त्याच्यावर विजन काय ते सांगतायत. मी थोडक्यात सांगतो की आपल्या महापालिकेचं जे बजेट आहे त्या बजेटमध्ये ज्या काही आर्थिक तरतुदी केल्या जातात ते वेगवेगळ्या टाईपमध्ये, हा जो स्लम एरिया आहे किंवा उच्चभ्रू सोसायटी, मध्यमवर्गीय सोसायटी, याच्यामध्ये अनुसूचित जाती किंवा सर्वसामान्य नागरिकांसाठी जो काही निधी असतो तो पुरेसा नसतो. शिवाय जो दिला जातो तो वापरला जात नाही, तो दुसरीकडे डायव्हर्ट केला जातो. मी जर इच्छुक उमेदवार समजा मला जनतेने संधी दिली, तो जो काही निधी आहे या प्रभागामध्ये जो वापरला जाणारा निधी आहे तो संपूर्ण निधी मी या मागास जो एरिया त्या ठिकाणी खर्च करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेन. निधीचा 100% वापर करणं हे तुमचं विजन आहे. अप्रतिम, खूप छान, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. पुढे या जरा. सर्वांना सप्रेम नमस्कार. माझं नाव निकेत चंद्रकांत शिंदे. मी अनुसूचित जाती अ मधून इच्छुक आहे. मी माझ्या प्रभागात असंख्य तरुण आहेत, बेरोजगार आहेत, ज्यांना रोजगार नाहीये. ठीक आहे, या माझ्या मित्र बांधवांना रोजगार मिळण्यासाठी लहानशे मुलं त्यांच्या शाळा, गव्हर्नमेंटच्या शाळा बंद पडतात पालिकेच्या, त्या शाळांना कुठंतरी परत त्या लाईनवर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. परत आरोग्याची व्यवस्था असेल तर आपल्या या भागामध्ये कुठेही आपल्याला गव्हर्नमेंट हॉस्पिटल उपलब्ध होत नाहीये, तर त्याच्यावर पण मी लक्ष देणार आहे. अशा बऱ्याच सामोरे येणाऱ्या गोष्टींना मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, खूप चांगल्या पद्धतीने मुद्दा मांडलात. ताई, तुमचं नाव काय आणि कोणत्या पक्षाकडे इच्छुक आहात? मी सौभाग्यवती पूजा सूरज लांडगे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये सर्वसाधारण महिला या उमेदवारासाठी मी इच्छुक आहे. विजन सांगायचं तर या प्रभागातील आपल्या महिला, तरुण वर्ग, वयोवृद्ध यांच्या सुरक्षतेसाठी मी प्रयत्न करेल. नक्कीच, म्हणजे कारण जे हा सगळ्यात मूलभूत गरजा आहेत, मूलभूत समस्या आहेत, त्या सोडवणं फार गरजेचं आहे. पूजा ताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. एकंदरीत आत्ताच आपण सगळ्या इच्छुक उमेदवारांशी संवाद साधला. या प्रत्येकानं अगदी तळमळीनं, कळकळीनं, पोट तिडकीनं आपलं विजन मांडलं, समस्या कशा दूर करायच्या हे सांगितलं. एवढा मोठा चांगला प्रभाग वर दिसणारा, जिथं स्पाईन रोड आहे असं आपण म्हणतो, स्पाईन म्हणजे कणा म्हणतो आपण त्याला, बॉम्बला पण या प्रभागाला कणाच नाही अशी परिस्थिती आहे. आणि आता हे सगळे कणा असलेले सगळे तरुण, तडफदार, उत्तम ज्येष्ठ, वयानं, अनुभवानं मोठे आहेत. मला खात्री आहे जर हे तितक्याच ताठ कण्यानं उभं राहिले तर या प्रभागाचा विकास नक्कीच होईल. फक्त विकास कोणत्या पत्त्यावर आहे तो शोधून काढणं त्यांच्या हातात आहे आणि ते त्यांनी शोधावं. कारण की आमची जनता बिचारी या विकास नावाचा शब्द ऐकून ऐकून नुसतं भकास झालोय आम्ही, पण आमच्या हाती काय लागलेलं नाहीये. पण यांचं कार्य झकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इंद्रायणी नगर, बालाजी नगर, गवळी माता, जो काही अल्प उत्पन्न गट, अतिशय उत्तम शब्द वापरला झोपडपट्टी ऐवजी, ज्या ठिकाणी बिचारी गरीब जनता राहते, कर पण भरते, सगळंच काही करते, पण आमचं पुनर्वसन होत नाही. ही जी दरी आहे श्रीमंत आणि गरिबीची, ही मिटवायची असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि या प्रभागाचा कणा म्हणून काम केलं पाहिजे. तेव्हा कुठे या प्रभागामध्ये गुण्या गोविंदानं आपण नांदू आणि सगळ्या समस्या दूर होण्याची किमान अपेक्षा तरी करू, एवढीच इच्छा व्यक्त करतो. अर्थात पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक, पहा PCMC न्यूजचा भन्नाट कार्यक्रम या सगळ्या इच्छुक उमेदवारांसोबत. धन्यवाद. कोणकोणत्या प्रभागात कोण आहे इच्छुक जाणून घ्यायला येतोय आम्ही. पिंपरी चिंचवडकर देखील उत्सुक, थेट तुमच्या प्रभागात येतोय आम्ही बोलायला. कोण आहे इच्छुक यंदा नगरसेवक बनायला? परत कुणी म्हणू नका भेटला नाहीत आम्हाला, तारीख वेळ ठिकाण आम्ही लवकरच कळवू तुम्हाला. चला लागा तयारीला, येतोय संवाद साधायला. PCMC न्यूज चॅनल येतय तुमच्या भेटीला. इच्छुक उमेदवारांसाठी PCMC न्यूज चॅनलचा विशेष कार्यक्रम पिंपरी चिंचवडकर उत्सुक, कोण आहे इच्छुक.